पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे। रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना सदाशिव लोखंडे यांचा टेम्पो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। नेमकं घडलं काय पाहूया सविस्तर रिपोर्ट। गेल्या काही दिवसापासून चाकण आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ओढे, नाले आणि रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अशाच परिस्थितीत सदाशिव लोखंडे हे आपल्या टेम्पोसह रस्ता ओलांडत होते, मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने टेम्पो अचानक जोरदार प्रवाहात वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या। परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून सदाशिव लोखंडे आणि टेम्पोचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता। काही क्षणातच टेम्पो प्रवाहात वाहून गेला। प्रशासनाला तातडीची माहिती देण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास सुरू आहे। अपघात नेमका कशामुळे झाला, पाण्याची पातळी किती होती आणि त्या ठिकाणी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी होती का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे। अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे। चाकणमधील या घटनेने पुन्हा एकदा पावसाळ्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पाण्याचा वेग कमी असल्याचा अंदाज घेऊन अनेक नागरिक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशा वेळी छोटासा अंदाजही जीवावर बेतू शकतो। त्यामुळे प्रशासनाने धोकादायक मार्ग बंद ठेवावेत आणि नागरिकांनीही पूर आलेले रस्ते किंवा पुलावरून जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे। सध्या सदाशिव लोखंडे यांचा टेम्पो वाहून जाण्याच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही तुम्हाला प्रथमच देत राहू।